ही माझी जी रील आहे ती माझ्या सर्व तरुण मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे. जमिनीबाबत किंवा वडीलपार्जित मिळकतीबाबत ते लोक सतत 7-12, 8 वगैरे काय याबद्दल विचार करत असतात. तर कुठल्याही प्रकारच्या जमिनी जर असल्या तर त्याचे 7-12, 7 म्हणजे अधिकार अभिलेखातील नाव, 12 म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं कुठलं पीक घेतलं जातं ते, 8 म्हणजे त्या गावातील त्या महसूल गावातील एकूण जमिनीचा दाखला, त्या संबंधित किती खरेदी विक्री झाली किंवा किती वारस नोंद झाल्या अशा पद्धतीच्या दस्तावेजाला फेरफार म्हणतात. जमिनीची पूर्ण तपासणी जर करायची असेल तर 7-12, 8 फेरफार, सर्व संबंधित फेरफार, गटबुक नकाशा, लगतच्या खातेदारांचं गटबुक नकाशा आणि गाव नकाशा एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट्स जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपण त्या जमिनीच्या अचूक अंदाजावर पोहोचू शकतो. अशा पद्धतीत माझ्या तरुण मित्र आणि मैत्रिणींना काही सल्ला हवा असल्यास त्यांनी मला संपर्क साधावा. माझा नंबर मी खाली दिलेला आहे. धन्यवाद. मालमत्ता, संपर्क, सेवा आणि समन्वय तुमचं आमचं सर्वांचं एकच नाव विश्वासाचं 7-12 सर्व्हिसेस. ही माझी जी रील आहे ती माझ्या सर्व तरुण मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे. जमिनीबाबत किंवा वडीलपार्जित मिळकतीबाबत ते लोक सतत 7-12, 8 वगैरे काय याबद्दल विचार करत असतात. तर कुठल्याही प्रकारच्या जमिनी जर असल्या तर त्याचे 7-12, 7 म्हणजे अधिकार अभिलेखातील नाव, 12 म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं कुठलं पीक घेतलं जातं ते, 8 म्हणजे त्या गावातील त्या महसूल गावातील एकूण जमिनीचा दाखला, त्या संबंधित किती खरेदी विक्री झाली किंवा किती वारस नोंद झाल्या अशा पद्धतीच्या दस्तावेजाला फेरफार म्हणतात. जमिनीची पूर्ण तपासणी जर करायची असेल तर 7-12, 8 फेरफार, सर्व संबंधित फेरफार, गटबुक नकाशा, लगतच्या खातेदारांचं गटबुक नकाशा आणि गाव नकाशा एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट्स जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपण त्या जमिनीच्या अचूक अंदाजावर पोहोचू शकतो. अशा पद्धतीत माझ्या तरुण मित्र आणि मैत्रिणींना काही सल्ला हवा असल्यास त्यांनी मला संपर्क साधावा. माझा नंबर मी खाली दिलेला आहे. धन्यवाद. मालमत्ता, संपर्क, सेवा आणि समन्वय तुमचं आमचं सर्वांचं एकच नाव विश्वासाचं 7-12 सर्व्हिसेस.